सुमारे 250 वर्षांपूर्वी या भूतलावर एका दैवी विभूतीचे लोकांना अलौकिक दर्शन घडले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या लोकविलक्षण विभूतीला सत्पुरुष म्हणावे तर शिष्टमान्य संकेताच्या पलीकडे ते वावरताना दिसत. देही असले तरी कधीही देहभानात नसत. आसक्त म्हणावे तर ते त्याहूनही कठीण. बाल म्हणावे तर प्रौढ आणि प्रौढ म्हणावे तर एखाद्या बालकाभूनही बालक वृत्तीचे. या विभूतीचे जेव्हा आपल्याला अवलोकन झाले तेव्हा आपण त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज अशी उपाधी दिली. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आज आपल्याकडेच नाही तर परदेशातही सर्वांना परिचित आहेत. प्रत्यक्ष परब्रह्म काही शेकडो वर्षांपूर्वी अवतरला आणि अखंड भूतलावर भ्रमंती करीत अखेर महाराष्ट्रभूमी अक्कलकोट ग्रामी विसावला. या विश्वंभराचे ज्या भाग्यवंतांना दर्शन घडले त्यांच्या आयुष्याचे सोने झाले. आज देखील श्रींच्या असंख्य भक्तगणांना त्यांचा मोठा आधार वाटतो. समस्त 33 कोटी देवांचे ते दैवत आहेत अशीच सर्वांची श्रद्धा आहे. श्री स्वामी महाराजांकडे आलेल्या सर्वांचा त्यावेळेस उद्धार झाला. कोणास प्रापंचिक सौख्य लाभले तर कोणावर चैतन्य शक्तीचा वर्षाव करून अखेर स्वतःसारखेच वृत्तीशून्य केले. एका भाग्यवंताला तर श्री महाराजांनी चक्क माझा सूत म्हणून मांडीवर घेतले. हरिबा भाऊ तावडे नावाचा हा कोकणातील रुबाबदार तरुण अगदी लहान वयापासून फार महत्वाकांक्षी होता. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्याने मुंबई गाठली आणि एका नातेवाईकाकडे राहून शालेय शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी मुंबई नगरपालिकेत नोकरी धरली आणि या महानगरीत आपले स्वतःचे घर थाटले. परंतु नियतीने हरिबांसाठी काहीतरी वेगळेच आखले होते. त्याची हरिबांना देखील काही कल्पना नव्हती यात शंका नाही. काहीसे निमित्त होऊन त्यांचे अक्कलकोटी श्रींच्या दर्शनास येणे झाले आणि श्रींची चालती बोलती परब्रह्म मूर्ती पाहून हरिबा थक्क झाले. पाहता पाहता त्यांना श्रींचा ध्यासच लागला. श्री स्वामी नामाखेरीज काहीही सुचेनासे झाले आणि असेच एक दिवस असे घडले. हरिबा सकाळच्या सुमारास श्री समर्थांपाशी आले असता श्री समर्थांनी त्यांना आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाले, हरिबा, हरिबा, तू माझा सूत आहेस. सर्व काही सोडून बंदर किनाऱ्यावर माझी उत्तम ध्वजा उभी कर. प्रापंचिक उन्नती आणि सौख्याची याचना करण्यासाठी हरिबा श्रींपाशी आले होते आणि आता तर श्रींनी त्यांना सर्व काही सोडून देण्यास सांगितले. श्रींचे हे बोलणे ऐकून हरिबा अवाक झाले. तोच एखाद्या रडकुंडीला आलेल्या बाळाचे आई काहीतरी सांगून लक्ष वेधते तसे श्री महाराज हरिबास म्हणाले, अरे अरे पाहतोस काय? हे बघ, हे बघ, माझे पोट किती मोठे आहे. त्यावर हात फिरव पाहू. हरिबाने तसे केले आणि क्षणातच त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली. आता त्यांना त्यांच्या पूर्वजन्मातील एका जन्माचे स्मरण झाले होते. श्रींच्या मांडीवरून उतरताच हरिबा अभंग गाऊ लागले. स्वामी अवताराची काय सांगू मात, स्वामी अवताराची काय सांगू मात. त्यांना शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या श्री स्वामी प्रगट लीलेचे स्मरण झाले होते. आता हरिबांचे स्वतःचे अस्तित्व पार संपले होते. श्री स्वामी नामाखेरीज त्यांचे स्वतःचे असे काहीच उरले नव्हते. लोक आता त्यांना
श्री स्वामी सूत म्हणू लागले. श्री स्वामी समर्थांनी त्यांना आपल्या आत्मलिंग पादुका देऊन मुंबापुरीस दर्या किनाऱ्यावर आपली ध्वजा उभी करावी अशी आज्ञा केली. आणि इसवी सन 1869 साली गिरगावातील कांदिवाडी मठाची स्थापना झाली. हा मठ मुंबापुरीतील पहिलाच श्री स्वामी मठ होय. या मठात श्री स्वामीसूत महाराज मोठ्या भक्तिभावे श्रींची सेवा करीत. श्रींच्या सेवेत त्यांच्याबरोबर मुंबापुरीतील विविध जाती धर्माचे लोक तल्लीन होत असत. आता काही महिन्यांवरच श्री स्वामी प्रकट लीलेची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया येऊन ठेपली होती. श्री सुतांना श्रींच्या मांडीवर बसले असता उमगलेला श्रींचा तो प्रगट दिन त्यांनी अक्कलकोटीत जाऊन मायबाप श्री स्वामी महाराजांपुढे सर्वप्रथम साजरा करण्याचे ठरवले. त्या अगोदर बरोबर 1 महिना फाल्गुन शुद्ध द्वितीयेस त्यांनी श्री स्वामी महापर्वणी म्हणून श्री स्वामींच्या आत्मलिंग पादुकांचा समुद्र स्नान सोहळा साजरा करण्यास प्रारंभ केला. पुढे ते अक्कलकोटी गेले आणि श्रींपुढे चैत्र शुद्ध द्वितीयेस श्री स्वामी जयंती साजरी केली. तेव्हापासून आपण चैत्र शुद्ध द्वितीयेस सर्वत्र श्री स्वामी जयंती साजरी करतो. परंतु श्री स्वामी जयंती अगोदर 1 महिना श्री स्वामी सुतांनी साजरा केलेल्या श्री पादुकांच्या समुद्र स्नान सोहळ्याचे मात्र आपल्याला विस्मरण झालेले आहे. हा सोहळा मुंबापुरीतील गिरगाव सागर तीर्थावर मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत असे. श्री सुतांच्या पश्चात देखील हा सोहळा 1935 पर्यंत श्री स्वामी भक्तांनी मोठ्या जोमाने साजरा केला होता. मधल्या काळात 1917च्या दरम्यान चेंबूर मठाची स्थापना झाली. श्री स्वामी सुतांच्या कन्या साध्वी सिद्धू आकाने हा मठ स्थापन केला. श्री सुतांना श्री स्वामींनी दिलेल्या पादुका तेव्हा चेंबूर मठात स्थलांतरित झाल्या. श्री स्वामी महापर्वणीला मात्र त्या पादुका घेऊन गिरगावात येत असत. क्षत्रिय ज्ञाती निवासातील सभागृहातून भल्या पहाटे श्रींची पालखी समुद्र स्नानाकरिता गिरगाव चौपाटीवर जात असे. परंतु नंतर काही कारणास्तव श्रींच्या मूळ उत्सवास 70 वर्षांचा खंड पडला. या काळात 2 पिढ्या गेल्या आणि श्री स्वामी सुतांच्या चरित्राचे काम चालले असता अचानक एक दिवस या उत्सवाचा उलगडा झाला. या उत्सवाचा उलगडा झाला तो दिवस अगदी काल परवाचाच असल्यासारखा वाटतो. स्वामी सुतांच्या चरित्राचं काम चाललं होतं. संकलन वगैरे सगळं ठिकठिकाणी जाऊन वगैरे सगळं चालूच होतं. काही दिवसांनी असं वाटलं की चरित्राचं काम पूर्ण झालं, आता छापायला घ्यावं. छापायचं ठरलं, कागद प्रेसमध्ये टाकली, सर्व काय झालं. नंतर कुठेतरी असं एक गोष्ट जाणवत होती का नको, एवढ्यात नको, थोडं थांबूया, काहीतरी राहिलेलं आहे. असं एकदाच नाही तर कितीतरी वेळा होत गेलेलं आहे आधी सुद्धा. पण प्रत्येक वेळेला ऐकलं आणि प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन नोंदी मिळत गेल्या. पण यावेळेलाही थांबलो, बघूया म्हटलं काय मिळते ते. पण स्वामी सुतांचं कुठे ना कुठे आपल्याला मिळणार आणि आपलं चरित्र चांगलं होणार हा विश्वास होता. चेंबूरच्या मठामध्ये स्वामी जयंतीच्या दिवशी जाणं झालं. दरवर्षीच जातो, त्याही दिवशी गेलो आणि तिथे हातावर प्रसाद पडल्यावरती आम्ही बाहेर आलो गर्दीतून. तर त्या वडाच्या तिथे मला एक आजोबा भेटले. आजोबा देखील स्वामी सुतांचे निश्चित भक्त. गोष्टी रंगल्या. सांगितलं मला मी इथेच राहतो, या ना आणि चहा पीत पीत काहीतरी गप्पा रंगूया म्हणून गेलो आणि बसलो त्यांच्याबरोबर. त्यांच्याकडे असलेल्या फार पूर्वीपासून जे काही स्वामी चरित्र, काही स्वामींची पुस्तकं त्यांनी आणून माझ्यासमोर ठेवली. ती पाहत असताना वामनबुवा बांबोरीकरांचं गुरु लीलामृत पुस्तक सहज म्हणून हातात घेतली. चाळता 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 तेवढ्यामध्ये त्याच्यातून काही कागदपत्र बाहेर पडली. एका जुनाट घडीमध्ये काही छापे कागद होती. ती कागद उचलून आजोबांना विचारलं, आजोबा हे आजोबांना देखील त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि फार पूर्वी कोणीतरी त्यांच्याकडे ती ठेवली होती, वडिलांनी म्हणा की आजोबांनी. पण ती कागदपत्र जेव्हा मी बघितली तेव्हा त्याच्यामध्ये स्वामींच्या एका उत्सवाचं नोंद होती आणि त्या उत्सवाचीच ती हँडबिल्स होती. म्हणून नीट व्यवस्थित वाचली. वाचतो तर काय, त्याचं स्वामी महापर्वणी, स्वामी सुतांनी प्रस्थापित केलेला हा उत्सव आणि त्याची हँडबिल्स 1922, 24, मला वाटतं 28, 32 आणि 36 इतकी जुनी हँडबिल्स हातात मिळाली आणि या उत्सवाचा उलगडा झाला.
हा उत्सव त्यावेळेला कसा साजरा होत असे वगैरे 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 हे सगळ्या नोंदी नंतर आपोआप मिळत गेल्या. या उत्सवाबाबतचा लेख माझ्या मायमौली अंकात मी प्रकाशित केला आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या ठिकठिकाणातून मला पत्र येऊ लागली, फोन येऊ लागले, काय काय विचारू नका, काय लोकांना प्रत्यक्ष मला भेटली. मी पुण्यावरून आले होतो मुंबईमध्ये, बस तुमच्याकडे यायचं होतं या उत्सवाबद्दल विचारायसाठी, या उत्सव कधी साजरा करता वगैरे. म्हणलं साजरा करायचं ठरलेलं आहे. पण त्यातला फार महत्त्वाचा जो मला प्रतिसाद मिळाला, मला जो वाटतो तो स्वामी सुतांच्या बरोबर त्यावेळेला जी पण माणसं होती, स्वामी भक्त, चिपळूणचे गोपाळबा केळकर, केजचे नाना महाराज, की ठाण्याचे आनंद भारती महाराज, अशी असंख्य काही माणसं होती. त्यांचे आता जे वंशज जे आहेत त्यांचे मला फोन आले, पत्र आली. त्यांचं एकच म्हणणं होतं की या उत्सवाचे सर्व नोंदी आमच्याकडे सुद्धा आहेत, त्यामुळे हा उत्सव आपण धूमधडाक्यात पुन्हा सुरू करूया. त्या अगोदर असं ठरलेलं की 5-50 माणसं चौपाटीवरती जाणार, मुंबईतलीच, त्या कोण येते इथे, आणि या स्वामींच्या पादुकांना समुद्र स्नान घालून प्रत्येकजण आपापल्या कामाला जाईल. पण ह्यांचा प्रतिसाद पाहता या उत्सवाचं स्वरूपच बदललं. आम्ही सुद्धा विचार केला नाही, उत्सव जोरात व्हायला पाहिजे, आणि त्यानुसार सर्व तयारी झाली. 2005 साली फाल्गुन शुद्ध द्वितीयेला, मला वाटतं 12 मार्च होता तो, त्यावेळेला हा उत्सव धूमधडाक्यात त्या उत्सवाचं पुनरुत्थान झालं. अख्खं गिरगाव दुमदुमलेलं. खूप लोकांना त्याच्याबद्दल माहिती नव्हती, त्या सर्वांना ती माहिती मिळाली. आणि उत्सवाचं स्वरूप पाहता पाहता एवढं बहरत गेलं आहे की आता 5-7 वर्षाचाच हा उत्सव आहे, ह्याच्यावर विश्वास बसत नाही. तो खंड पडल्यामुळं या खंडावरतीच विश्वास बसत नाही. उत्सव धूम धडाक्यात सुरू झालेला आहे. आणि आता बघा, श्रींचा हा उत्सव फाल्गुन शुद्ध द्वितीया शके 1926 साली, इसवी सन 12 मार्च 2005 साली मोठ्या जोमाने सुरू झाला. झाली स्वामी कृपा, झाली 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 स्वामी कृपा, झाली 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 स्वामी कृपा, झाली स्वामी कृपा, झाली स्वामी कृपा. या सोहळ्याला श्री स्वामीसूत महाराज श्री स्वामी महापर्वणी व्रत असे म्हणत. एका अभंगातून श्रीसूत महाराजांनी या उत्सवाची महती सांगितलेली आहे. स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता, स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता, नसे तुल्य पाहता कपिला शास्त्री, नसे तुल्य पाहता कपिला शास्त्री. स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता, स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता. कपिला षष्ठीसारखा अत्यंत दुर्मिळ योग हा उत्सव साजरा करून आपण साधूया, असे त्यांनी समस्त मानवजातीला आवाहन केले. मिळालेल्या जुन्या कागदपत्रानुसार श्री स्वामीसूत महाराज हा उत्सव कसा साजरा करीत तेही समजले, आणि त्यानुसार अभ्यास करून भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने या सोहळ्याचे पुनरुत्थान केले. त्या दिवशी प्रातःकाळी नामस्मरणास प्रारंभ झाला. भल्या पहाटे 4:15 वाजल्यापासून असंख्य स्वामी भक्तांनी या उत्सवास हजेरी लावली. श्री स्वामी सुतांना आपले सद्गुरू मानणारे चिपळूणचे गोपाळबुवा केळकर, केजचे नाना महाराज देशपांडे, अहमदनगरचे नाना महाराज रेखी, ठाण्याचे आनंद भारती महाराज, त्यांचे सेवक गोपाळराव विद्वांस, या सर्वांचे वंशज या उत्सवास आले. सकाळी अश्वपूजा झाली. आणि मोठ्या थाटात श्रींच्या पादुकांची पालखी मिरवणूक निघाली. असंख्य महिला श्रींच्या सेवेत मग्न झाल्या होत्या. कोण रस्ता झाडत होत्या, तर कोण झाडलेल्या रस्त्यांवर गोमूत्र शिंपडत होते. बाळ गोपाळांची तर श्रींच्या पालखी मिरवणुकीच्या मार्गावर पायघड्या घालण्यास धावपळ चालली होती.
रस्त्यांवर घातलेल्या पायघड्यांच्या दोन्ही बाजूस काही महिला मोठ्या वेगाने रांगोळ्या काढीत होत्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्रींच्या भल्या मोठ्या निशाणाचे षोडशोपचारे पूजन झाले. उत्सवाची गुढी उभारली. गगनभेदी स्वरात श्रींचा जयघोष चालला होता. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराष्ट्रभरातील असंख्य स्वामी भक्तांनी अपार श्रद्धेने या सोहळ्यास हजेरी लावली होती. काही राजकीय नेते तर काही नाट्य सिनेसृष्टीतील कलावंत मंडळी सुद्धा होती. ही सर्व मंडळी केवळ श्री स्वामी भक्त म्हणून तेथे उपस्थित होती. मिरवणुकीचा हा लवाजमा श्रींचा जय जयकार करीत सागर तीर्थाकडे सरकत होता. गिरगावकर मंडळी श्री स्वामी महाराजांवर फुलांचा वर्षाव करीत होती. काही तासातच श्रींची पालखी मिरवणूक गिरगाव चौपाटीवर येऊन ठेपली. पालखीचे भोई तसेच असंख्य भक्त मंडळी श्रींचा जयघोष करीत तिथे थांबली. श्री महाराजांच्या पादुका पालखी बाहेर काढून सागर तीर्थात आणल्या गेल्या. येथे समस्त ब्रह्मवृंदाने मंत्रघोष करीत श्री पादुकांना पारंपरिक समुद्र स्नान घातले. यावेळेस भक्तगणांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. श्रींच्या नामाचा जयघोष करीत ही मंडळी सागर तीर्थावर नाचू लागली. त्यानंतर 5 सुहासिनींनी त्यांच्या डोक्यावरील कलशातील 5 नद्यांच्या पाण्याने श्री पादुकांवर आणि ब्रह्मवृंदांवर अभिषेक केला. नंतर श्रींच्या पादुका पालखीत ठेवल्या गेल्या. तेथे गोड पोह्यांचा नैवेद्य श्रींना अर्पण केला गेला. आणि मग श्रींची आरती झाली. नंतर भक्तगण पालखी भोवती फेर धरून नाचू लागले. स्वामी माझा स्वामी माझा स्वामी माझा स्वामी माझा स्वामी माझा स्वामी माझा अवतरला स्वामी माझा अवतरला दिन भक्तांच्या काळजाला दिन भक्तांच्या काळजाला स्वामी माझा स्वामी माझा स्वामी माझा स्वामी माझा. केवळ लहान मुलेच नाही तर तरुणांसह अनेक वयोवृद्ध सुद्धा बेभान होऊन नाचत होते. छेली खेड्या ग्रामा माझी झाला अवतार हा सहजी छेली खेड्या ग्रामा माझी झाला अवतार हा सहजी. श्री स्वामी
स्वामी सुतांच्या आणि इतर अभंगांच्या सुरात तेथे जल्लोष साजरा झाला. स्वामी माझा अवतरला, स्वामी माझा अवतरला, दिन भक्तांच्या काळजाला, दिन भक्तांच्या काळजाला. दरवर्षी भाविकांची या उत्सवात भरच पडत आहे. या सोहळ्यास आता अक्षरशः उधाण आले आहे. भाविकांची श्रद्धा आणि श्री स्वामी महाराजांच्या कृपेमुळे हा सोहळा अधिकाधिक भक्ती रसात न्हावून निघत आहे. स्वामी माझा, स्वामी माझा, स्वामी माझा. काही वेळाने ही पालखी सागर तीर्थावरून माघारी फिरली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. गिरगावातील एका सभागृहात सबंध दिवस ती ठेवली जाते. श्रींचे कित्येक सेवेकरी आपला स्वतःचा कामधंदा विसरून श्रींच्या सेवेत राबत असतात. बाळगोपाळांची तर चक्क लगीनघाई चालू असते. हजारोंच्या संख्येने भक्तगण दिवसभर श्री पादुकांचे दर्शन घेतात. तेथे महाप्रसाद होतो. संगीतातील दिग्गज कलावंत श्रीचरणी आपली गायन सेवा अर्पण करतात.